नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये। मैत्रिणींनो, आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की एका महिन्यामध्ये 2 एकादशी असतात आणि वर्षामध्ये 365 दिवसामध्ये फक्त 24 एकादशी येत असतात। अधिक मासामुळे दर तिसऱ्या वर्षी एकूण 26 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशी व्रताचे नाव आणि फळ हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की येत्या शनिवारी येणाऱ्या एकादशीला वरुथनी एकादशीचं व्रताचं महत्त्व, पूजाविधी आणि नियम। मैत्रिणींनो, ही एकादशी म्हणजे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो, एकादशीला आपण सर्वजण भगवान विष्णूंची पूजा करतो, सेवा करत असतो। एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा दिवस आहे। मैत्रिणींनो, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या सर्व समस्या सुटतात आणि जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होती अशी मान्यता आहे। तर मैत्रिणींनो, या वरुथनी एकादशीच्या दिवशी उपवास करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्व हे व्रत, कथा पाठ करणं किंवा श्रवण करणं यालाही तितकंच महत्त्व आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचं महत्त्व जाणून घेणार आहोत, वरुथनी एकादशीचं, आणि त्याचबरोबर पूजाविधी आणि काही उपाय, जे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण जर उपाय केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी राहते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। मैत्रिणींनो, आपण जेव्हा एकादशीच्या दिवशी उपवास करतो ना, जेवढं महत्त्व उपवासाला आहे तितकंच महत्त्व याचं व्रत कथा पठन करणं किंवा श्रवण करणं याला सुद्धा आहे। मैत्रिणींनो, भगवान विष्णूंची पूजा करताना वरुथनी एकादशीच्या व्रताची तुम्ही कथा वाचा। काही कारणाने तुम्हाला जर कथा वाचता येत नसेल तर किमान तुम्ही यूट्यूबवरती लावून ऐकू तरी शकता। नक्कीच ही कथा तुम्ही ऐका। मैत्रिणींनो, एकादशी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपलं नित्य कार्य आपण आटपून घ्यायचं आहे, आंघोळ करायची, नंतर व्रत संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर अक्षदा, दीपक, नैवेद्य इत्यादी 16 पदार्थांनी विधिवत भगवान विष्णूंची पूजा करायची आहे बघा। मग आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती आपण सर्वप्रथम पाटावरती ठेवून त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। जर ज्यांच्याकडे विष्णूची मूर्ती किंवा फोटो नसेल त्या लोकांनी आपल्या घरामध्ये जे सत्यनारायणाची मूर्ती असते बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असते, ती मूर्ती सुद्धा घेतली तरीही काही हरकत नाही। तर त्याच्यानंतर काय करायचं, भगवान विष्णूंची पूजा करायची आणि मग आपल्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल ना तर त्या झाडाची जाऊन आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे। त्याचबरोबर त्याच्या मुळांमध्ये कच्चं दूध आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एक छोटासा तुपाचा दिवा त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे। आता हे पूजा तुम्ही सकाळीही करू शकता हा दिवा, किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा तुपाचा दिवा लावू शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पिंपळाचं झाड तुमच्या आसपास कुठे नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे बघा, जर नसेल पिंपळाचं झाड तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते बघा, तर त्या ठिकाणी तुळशीचं पूजन आपण करायचं आणि पूजा करताना तुळशीला आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आणि नंतर रात्री सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा आपल्या घरामध्ये आपण करायची आहे। त्याचबरोबर मैत्रिणींनो, या एकादशी दिवशी दिवसभर आपण जितकं शक्य आहे तितकं विष्णूंचं स्मरण करत राहायचं। तसंच रात्री पूजास्थळी जागरण करावं आणि त्यानंतर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रत सोडायचं आहे। हे व्रत पारणं मुहूर्तावरच सोडावं। व्रत सोडल्यावर ब्राह्मण किंवा एखादा गरीब माणसाला तुम्ही अन्नदान द्यावं किंवा त्याचबरोबर
ही वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी अशी एकादशी असते, म्हणून पापांचा नायनाट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी अशी ही वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते। वरुथिनी एकादशीचे फळ 10,000 वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे मैत्रिणींनो। त्याचबरोबर वरुथिनी एकादशीचं व्रताचं पालन करणं म्हणजे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण दरम्यान 1 मन स्वर्णदान करण्यासमान असं आहे, म्हणून या वरुथिनी एकादशीचं व्रत तुम्ही न चुकता करा। यावेळी वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात सुद्धा स्वर्गाला पोहोचतो। आणि मैत्रिणींनो, आपल्या शास्त्रामध्ये अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात मोठं दान असल्याचं मानलं जातं। वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे अन्नदान आणि कन्यादान या दोघांनाही समान फळ मिळतं। तर या व्रताचं महात्म्य वाचल्यास 1000 गायींचं दान केल्याचे पुण्य आपल्याला लाभतं। तसंच याचे जे फळ आहे ते गंगा स्नानापेक्षा अधिक असल्याचं समजलं जातं। त्याचबरोबर मैत्रिणींनो, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खरबूज दान करावं। आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा 1 दिवा आपल्या तुळशीसमोर लावायचा आहे। अशा सोप्या पद्धतीने सायंकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही या एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा जर लावला आणि तुळशी मातेकडे म्हणून जी काही इच्छा आहे ती मागितली, तर यामुळे मैत्रिणींनो तुमच्या मनामध्ये असणारी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईलच। आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील। तर आजची ही झालेली सेवा तुम्हाला आवडली असेल, माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते। आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट माझं प्रोत्साहन वाढवत असते। त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स करून नक्की कळवा। तर